सेल सेल सेल. ओम सर काय घेऊन आले? सेल. कोणता सेल आणला ओम सरांनी? ओम सर आज तुमच्यासाठी सेल नाही घेऊन आले, त्या सेलच्या मागचं डिस्काउंटचं काय कॉन्सेप्ट असते ते डिस्काउंटचं कॉन्सेप्ट समजवण्यासाठी ओम सर तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तुम्हाला मी सांगणार आहे की दुकानदार सेलच्या नावाने तुम्हाला कसे प्राइस वाढवून डिस्काउंट देऊन वस्तू विकतात. तर डिस्काउंट म्हणजे काय असतो? ज्या गोष्टीवर काहीतरी डिस्काउंट मिळून ते गोष्ट आपल्याला मिळते त्याला काय म्हणतात? डिस्काउंट. तर डिस्काउंट फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय आहे? डिस्काउंट इक्वल्स टू मार्क्ड प्राइस मायनस सेलिंग प्राइस. आता मार्क्ड प्राइस म्हणजे काय असते? आता आपण टॅग पाहतो कपड्यांवर, कोणत्या पण गोष्टीवर, त्या टॅगची किंमत हे कोण डिसाइड करते? शॉपकीपर. म्हणजे शॉपकीपर पहिलेच त्या टॅगची किंमत जास्त देते आणि सेलिंग प्राइस काय करते? त्या किमतीपेक्षा कमी. म्हणजे हे मार्क प्राइस आहे, त्यामधून सेलिंग प्राइस काय करायची? मायनस. म्हणजे एखादी गोष्ट जर 100 रुपयाची असली तर ते पहिलेच 300 रुपयाची दाखवतात आणि त्या 300 रुपयामधून डिस्काउंट देऊन ते कितीला देतात? 200 रुपयाला. म्हणजे तुम्हाला पण वाटते डिस्काउंट मिळाला आणि त्यांची पण कमाई होऊन जाते. तर सेकंड आपल्याला डिस्काउंट पर्सेंट जर काढायचं असला तर डिस्काउंट पर्सेंट काढायसाठी काय फॉर्म्युला आहे? जे डिस्काउंट राहते तो आणि मार्क प्राइस म्हणजे जे टॅग राहतात लागलेले त्यावरचे जे प्राइस राहते ते असते मार्क प्राइस इंटू 100. एका एक्झाम्पल मधून अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजवतो. आता त्याची मार्क प्राइस किती ठेवली त्यांनी? 840 रुपये आणि ते विकत कितीला आहे? 714. तर त्यांनी विचारलं यामध्ये डिस्काउंट पर्सेंट किती आहे? आता डिस्काउंट पर्सेंट काढायच्या पहिले आपल्याला काय काढावं लागेल? डिस्काउंट. बरोबर, काय काढावं लागेल? डिस्काउंट. तर डिस्काउंट काढायसाठी काय फॉर्म्युला आहे? डिस्काउंट इक्वल्स टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. आता मार्क प्राइस कोणती झाली? ही झाली आपली मार्क प्राइस. आणि सेलिंग प्राइस कोणती झाली? ही झाली आपली सेलिंग प्राइस. तर मार्क प्राइस किती आहे आपल्याजवळ? 840 रुपीज मायनस 714 म्हणजे किती आहे? डिस्काउंट किती मिळाला? 126 रुपीज. पण 126 रुपीज डिस्काउंट आपल्याला काढायचं काय? डिस्काउंट पर्सेंट. तर डिस्काउंट पर्सेंट जे आपल्याला डिस्काउंट मिळालं ते डिवायडेड बाय मार्क प्राइस. मार्क प्राइस किती आहे आपल्याजवळ? 840 रुपीज इंटू 100. किती झालं? 840 रुपीज इंटू 100. हा 0 आणि हा 0 कॅन्सल. आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर कसं होईल? 84 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 42, 126 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 63.